मुरगुडमध्ये संशयास्पद वाटणाऱ्या फासेपारधी लोकांना त्यांच्या मूळ गावाकडे दिलं पाठवून। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। मुरगुड शहरामध्ये गेली अनेक महिने चोरीचे प्रकार घडतायत। यामध्ये लाखो रुपयांचा ऐवज लंपास झालाय। याच पार्श्वभूमीवर मुरगुडचे एपीआय शिवाजी करे यांनी आपल्या दारामध्ये अथवा गल्लीमध्ये कुणी अनोळखी व्यक्ती असल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला कळवावं असं आवाहन केलं होतं। त्यानुसार आज मुरगुड शहरामध्ये काही अनोळखी फासेपारधी संशयित लोक उतरल्याची माहिती मिळताच इथल्या शिवभक्त सामाजिक कार्यकर्त्यांनी मुरगुड पोलीस स्टेशनला कॉल केला। मुरगुड स्टेशनचे कर्मचारी फौजदार राजेंद्र जगत आणि पोलीस कॉन्स्टेबल हिंदूराव पाटील यांनी संशयित व्यक्तींना गाठून त्यांच्याकडे ओळखपत्राची मागणी केली। यानुसार त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचं ओळखपत्र नसल्यामुळे त्यांची नोंद करून त्यांना एकत्र करून त्यांच्यासोबत मुरगुड बस स्टँड इथं येत कोल्हापूर बसमध्ये बसवून त्यांना त्यांच्या मूळ गावी सोडण्यात आलं। यावेळी शहरातल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। शिवभक्त आणि मुरगुड पोलिसांच्या सजगतेमुळे त्यांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात यश आलं। याबद्दल शहरातल्या नागरिकांनी त्यांचं कौतुक केलं। यावेळी शिवभक्त सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट, रघुनाथ बोडके, ओंकार पोद्दार, जगदीश गुरव यांच्यासह नागरिक उपस्थित होते। न्यूज शाहीसाठी मुरगुड प्रतिनिधी सर्जेराव भाट। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।